तर आता सकाळचे 9 वाजले होते. पुण्यातून बाहेर आल्यानंतर आता मुलांना भूक लागली होती म्हणून नाश्त्यासाठी जोशी वडेवाले यांच्या इथे थांबलो होतो. आम्ही इकडे जाताना नेहमी याच ठिकाणी थांबत असतो कारण क्वालिटी छान असते म्हणून आणि जेवल्यानंतर काही त्रासही होत नाही म्हणून. तर नाश्त्यासाठी बघा आम्ही इथे इडली वडा आणि मिसळपाव आणि एक वडापाव मागितला होता. तर एवढ्यामध्ये फुल नाश्ता झाला होता आमचा, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि जोशी वडेवाल्यांची मिसळ खाल्ल्यानं खरंच काही त्रास होत नाही कारण त्याबरोबर ते ताकही देतात. त्याच्यामुळे ही मिसळ खाल्ल्यानंतर बिलकुल तिखटही लागत नाही आणि मुलांसाठी खरंच खूप चांगली असते म्हणून आम्ही नेहमी इथेच मिसळ खात असतो. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघलो होतो पुढच्या प्रवासाला आणि वातावरण खरंच इतकं सुंदर झालं होतं ना, खूप भारी झालं होतं. थोडं पावसाचं वातावरणही झालं होतं. आज रस्त्याने खरंच काही गर्दी नव्हती कारण आज होता संडे म्हटलं की रस्त्याने गर्दी थोडीशी कमीच मिळाली होती. तर हे इथे एक लोकेशन मिळालं होतं, रस्त्याच्या कडेलाच होतं. तर म्हटलं चला आता चांगलं लोकेशन आहे तर एक थोडेसे फोटो काढून घ्यावं म्हणून इथं. तर छानपैकी अशी आपली फोटोग्राफी झालेली आहे. पाहू शकतात किती सुंदर असे फोटो आलेले आहेत आणि खरंच खूप भारी वाटत होतं. पुढे आल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बॅकवॉटर ज्या ठिकाणी फोटोग्राफ वगैरे खरंच सुंदर होत होते, प्री वेडिंगचे शूटही चालू होते. म्हटलं चला आपणही थोडा वेळ थांबूया, थोडं रिलॅक्स होऊया, गाडीलाही थोडासा आराम मिळेल म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. कारण आता आपल्याला तामिनी घाटामध्ये चालू होतो आपण. तामिनी घाटाची इथे एक बॅकवॉटर आहे, इथेच आम्ही थोडा वेळ रिलॅक्स केलं, गाडीलाही थोडासा आराम दिला आणि इथे थोडेसे फोटो वगैरे काढले. हे पहा समोर डोंगरमध्ये पाणी आणि एका बाजूला झाडे आणि गवत, खरंच खूप भारी फोटोशूटसाठी खरंच भारी लोकेशन आहे हे.